या दोन्ही टीमच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर महालक्ष्मी चिवडा एक मोठा उद्योग आहे. आदरणीय शामराव रामचंद्र बर्डेकर साहेबांचा महालक्ष्मी स्पेशल शिवचिवडा या नावाचा एक मोठा उद्योग, एक मोठी कंपनी आहे त्यांची. आणि महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी महालक्ष्मी स्पेशल शिवचिवडा देखील आपल्याला पाहायला मिळतो. तर मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर अतिशय देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू चालला आहे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 रन तर जरूर कंप्लीट केल्यात, परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकता थोडा संघर्ष केला त्या ठिकाणी फिल्डरने, परंतु 3 रन आतापर्यंत आपल्याला देखील पाहायला मिळतात. तर बॉलर पुन्हा एक सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्टेप आउट केलाय, फटका चांगलाय, चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येतोय. 6 रन साठी हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 9 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी देखील एक धाव होती की काय, परंतु आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल भरपूर इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाज मंगेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक डॉट बॉल यावेळेस इम्पॉर्टंट ठरला जातो या मॅच मध्ये. अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर अजूनपर्यंत शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत या ओव्हर मधले. P1चं हे पहिले षटक. एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन्ही टीमच्या माध्यमातून. यावेळेस देखील अतिशय देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट मधली सुंदरता दाखवली या फटक्याने. फलंदाज निखिलच्या माध्यमातून या ठिकाणी फटका आपल्याला पाहायला मिळालाय आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळते. 13 रन आतापर्यंत होतात. शेवटचा एक बॉल या ठिकाणी शिल्लक असेल P1च्या पहिल्या ओव्हर मधील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. तर खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर 1 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड 13 रन आतापर्यंत होतात. तर आपण पाहू शकता 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन होतात. आज संपूर्ण सातारा जिल्ह्यामधील अनेक मायबाप प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर आज संपूर्ण जावळी तालुका आज एकत्रित आलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु खऱ्या अर्थाने आपण जर सातारा जिल्ह्यात जर पाहिला तर
सातारा जिल्ह्यावर एक कविता देखील आहे. साताऱ्याची ठोसे गरशी गारगार हवा, साताऱ्याची पोरं करतात देशाची सेवा. कास पठारावरील फुलांचा वेगळाच गंध, ए भावा म्हणून हाक मारण्याचा आम्हाला आहे छंद. म्हणतात सगळे साताऱ्याला MH11, उगाच नादी लागलास भावा लय मोठा खतरा. दारात कुणी आला अनोळखी तरी देतो आम्ही पाणी. आमच्या साताऱ्याला म्हणतात मराठ्यांची राजधानी. लय फेमस झाले साताऱ्याचे कंदी पेढे, अजिंक्य तारा पाहण्यासाठी भले भले वेडे. साताऱ्यांच्या पोरींवर संस्कार जाम भारी, शेतकरी आई वडिलांसोबत आवडीने खातात ठेचा भाकरी. प्रतापगडावर दिवे उजळतात पडल्यावर कायोग, शिवभक्त आणि आर्मी लव्हर्स हीच आमची ओळख. आज या जावी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 17 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना पाहायला मिळतात. तर रणजितदादा सुद्धा यांचं आगमन होते, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामध्ये गर्जना 11 आज संघ आपण खेळताना पाहतो त्या टीमचे कॅप्टन आहेत. त्यांचं देखील आम्ही अजितजी सुतार आपल्या देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय. लाईन चांगली होती, व्हाईट बॉलचा इशारा जरूर दर्शवला. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये रन ऍड होते. फुलटॉस पद्धतीचा बॉल, फटका बेमिसाल, चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. काऊ कॉर्नरच्या दिशेने मिळतील 4 रन. हा चौकार, या चौकाराच्या साह्याने धावफलकाला थोडीशी गती मिळाली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 22 रन, 22 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु फेकी थोडीशी गचाळ राहिली. बॅकअप होतं. 1 रनच्या साह्याने आता डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत 22 रन आणि कुठेतरी थोडीशी 22 रनला खेळी बसली जाते, कारण पहिल्या सत्राचा खेळ आहे. MSC तडका त्यांच्या विरोधामध्ये साईराज 11 हा संघ खेळतोय. यावेळेस देखील अनोख्या स्टाईलने स्ट्रोक खेळलाय. चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येतोय. डीप लॉंग लेग बाउंड्री लाईन पलीकडे मिळतील 4 रन. चौकार. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपण पाहू शकता फिल्डर तैनात होता शॉट तडम्यांच्या दिशेने. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील पंचांचा इशारा येतोय. दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला जातोय. आणि खऱ्या अर्थाने अक्षय सर, आपण जर पाहिलं की ज्या वेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता त्या वेळेस तुमची दिशा भरपूर महत्वाची असते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 27 रन, 27 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील हलक्यात आणि सन्मानजनक स्ट्रोक हा कंप्लीट केलाय. बॅट्समन एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट होते. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 रन आतापर्यंत होतात. टीम साईराज 11 या टीमचे.
वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. MSC तडका संघ आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊई तालुका एकत्रित आलाय. तू हे असोसिएशन आपण जी पाहतोय जावी क्रिकेट असोसिएशन, संपूर्ण टीमने चांगली मेहनत घेतली ही स्पर्धा साकार करण्यासाठी. समीर चिखलेला आमंत्रित केले. यावेळेस देखील हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नो बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर 4 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवर दत्ता नामक बॉलरला देखील या ठिकाणी आमंत्रित केले. तर फ्री कंटिन्यू आहे. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. यावेळेस देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर बीट होते बॅट्समन. यावेळेस देखील फटका चांगला आहे. बॅकफुटला जाऊन दिशा दिली आणि मिळतील 4 रन. चौकार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चौकाराच्या साह्याने आतापर्यंत रन आपल्याला पाहायला मिळतात 36 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील फटका चांगला आहे. फिल्डर तैनात. टिपला जातोय हा झेल आणि बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. यावेळेस देखील आपण पाहू शकता लाईन चांगली आहे.
डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर 4 बॉल आतापर्यंत झालेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधले. यावेळेस देखील सरळच्या दिशेने हा फटका टोलवलाय थेट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. हा चेंडू येतोय, मिळतोय हा षटकार. या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 42 रन स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 42. तर शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे गोलंदाजाच्या खात्यामधील. तर लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती होते. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 रन आतापर्यंत होतात. तर या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक नामांकित संघ अर्थातच गर्जना 11 कोपर खेळणे. सातारा जिल्ह्यामधील जे अनेक खेळाडू या ठिकाणी स्थायिक आहेत त्या खेळाडूंना एकत्रित करून तो संघ प्रस्थापित केला व त्या टीमचे कॅप्टन अजितदादा सुतार यांचा सन्मान आपण आपल्या मेगा स्क्रीनवर पाहू शकता. त्याचबरोबर त्यांच्या समेत त्यांचे सहकारी संतोषजी मगारे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. टीमची धावसंख्या 42. 42 रन आतापर्यंत झालेत. ओव्हर नंबर 4 साठी या ठिकाणी आमंत्रित केले. गोलंदाजीच्या मार्कवर मंगेश नामक गोलंदाजाला देखील. यावेळेस देखील पहिलाच बॉल परंतु कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि भरपूर वेगाने या ठिकाणी 2 रन कंप्लीट केल्यात. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता 44 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू होता, भिरकावून दिला. आणि पाहता पाहता आपण जर पाहिलं तर 2 रन कंप्लीट होतात. 46 रन आतापर्यंत होतात. 46. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पॉइंट लेगला फिल्डर होता. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आज ही स्पर्धा आपण पाहतोय. माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पुरस्कृत जावळी क्रिकेट असोसिएशन आयोजित जावळी प्रीमियर लीग 2021 आणि दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धा आहे. आज खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यामधील हा जावळी तालुका एकत्रित आला या क्रिकेटच्या खेळामुळे. यावेळेस देखील दिशा भरकटली. वाईट बॉलचा इशारा. अवांतर रन खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 47 रन. ज्या प्रकारे AK-47 नावाचं शस्त्र युद्धामध्ये वापरलं जातं, ज्या शस्त्रामधून भरधाव वेगाने गोळ्या स्वार होतात, त्याच प्रकारे आतापर्यंत भरधाव वेगाने धावा आल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. फुलटॉस पद्धतीचा बॉल. फटका चांगला आहे. धावफलकाला वेग आला आणि मिळतायत 6 रन. हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. अजिंक्यच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे.
तर अजिंक्य गोळे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला षटकार आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 53 रन. यावेळेस देखील आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत दोन फिल्डरला बेदून चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे मिळतील 4 रन. हा चौकार. या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 57 रन. 57 रन आतापर्यंत आपल्याला स्कोरबोर्डवर देखील पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल ओव्हर नंबर 4 मधील. बॉलर पुन्हा एक सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील अफलातून स्ट्रोक पाहायला मिळालाय. लॉंगऑफच्या दिशेने फिल्डर होता. तोपर्यंत 2 धावा यावेळेस कंप्लीट केल्यात. या ठिकाणी ताळमेळ चुकली. कठीण काळाला सामोरं गेला होता परंतु फिल्डरची देखील ताळमेळ चुकली. बॅट्समनची देखील ताळमेळ चुकली आणि तदनंतर ही संधीच गमावली दोन्ही खेळाडूंनी. 59 रन आतापर्यंत होता. 4 ओव्हरचा खेळ झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 59 रन आतापर्यंत होतात. एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन्ही टीमच्या दरम्यान. फिफ्टी 59 रन आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटची ओव्हर आहे. गोलंदाज तर बॉलिंग मार्कवर देखील या ठिकाणी साईसला आमंत्रित केले. साईसचा पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल हा निर्धाव स्वरूपाचा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील अतिशय देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेने तोपर्यंत एक सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 60 रन आतापर्यंत होतात. शेवटची ओव्हर आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आणि तोपर्यंत बॅट्समन पोहोचेल आपल्या क्रीज मध्ये. लास्ट ओव्हर आहे. भरपूर मोठा खेळ करावा लागेल साईराज 11 या टीमला. कारण आपण जर पाहिलं तर सकाळच्या 17 मध्ये 92 रनचं लक्ष देखील आपण पाहिलं. रन भरपूर होतात परंतु त्यासाठी मोठे फटके मोठा खेळ तुम्हाला करावा लागतो. या वेळेस देखील आपण पाहू शकता फटका चांगला आहे. आणखीन एक मोठा स्ट्रोक येतोय. हा चौकार. या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत धावफलकाला थोडीशी गती मिळाली जाते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 65 रन आतापर्यंत होतात. अजूनपर्यंत 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. त्यावेळेस देखील लाईन चांगले आहे. टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे.
यावेळेस देखील या इनिंग मधला हा शेवटचा बॉल आणि पंचांचा इशारा येतोय. 1 रन तर जरूर कंप्लीट केले आणि 4 रन हा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या सत्राचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 69 रन होतात आणि 70 रनचं लक्ष असेल. या ठिकाणी माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पुरस्कृत जावी क्रिकेट असोसिएशन आयोजित जावी प्रीमियर लीग 2021 पर्व क्रमांक 2 या स्पर्धेसाठी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. या स्पर्धेचं मला घटक बनवलं त्याबद्दल मी जावी क्रिकेट असोसिएशन, प्रतापदादा शेलार, अनिकेतदादा सपकाळ, बापूदादा पार्टे, अनिलदादा कदम, संदीपदादा शेडगे, गणेशदादा दनावडे, शिवादादा चिकणे, सुमितदादा पवार, सुनील आप्पाजी दनावडे, सूर्यकांतदादा शेडगे, अमोलदादा गावडे, संदीपदादा साळुंके, अशोकदादा पार्टे, सुशील दादा मानकुमरे, योगेशदादा सनपाते या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तुमचं प्रेम मला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दिलं. या स्पर्धेला 2 दिवस मला घटक बनवलं, या स्पर्धेला मला बोलवलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेतून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. तर नक्कीच ज्यांचा आवाज तुम्ही 2 दिवस या स्पर्धेला ऐकलात, रायगड असेल, रत्नागिरी असेल, पनवेल, ठाणे, उरण परिसरामध्ये या नवी मुंबईच्या क्रिकेटचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. सातारा जिल्ह्यातला रहिमतपूर परिसरातला आवाज म्हणजेच मित्रांनो राहुलजी शिरसाट सरांचा आवाज तुम्ही ऐकला. या व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. तदनंतरची मॅच आहे टॉस साठी आपण यानंतरची मॅच कृष्णाई रॉकस्टार्स विपक्ष ग्लोरियस स्पोर्ट्स. टॉस साठी आपण लगेच या. कृष्णाई रॉकस्टार्स विपक्ष ग्लोरियस स्पोर्ट्स असा टॉस आपण करतोय. तर विनंती असेल या व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे मात्र आपण करतोय ज्यांचा आवाज तुम्ही 2 दिवस ऐकला. राहुलजी शिरसाट सरांचा सन्मान व्यासपीठावरती आपण संपन्न करतोय. अतिशय चांगलं समालोचन आपली मायबोली मराठीतून तुम्ही ऐकलं. 2 दिवस या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं. राहुलजी शिरसाट सरांचा सन्मान व्यासपीठावरती आपण संपन्न करतोय. एक मायबोली मराठीतला एक सुमधुर आवाज तुम्ही ऐकलात. आपल्या सातारा जिल्ह्यातला आणि या नवी मुंबईच्या क्रीडा नगरीमधला आवाज राहुलजी शिरसाट सरांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. नक्कीच तुम्ही या स्पर्धेला वेळ दिलात. खूप खूप आपलं आभार आहे. या जावली प्रीमियर लीग 2021 पर्व क्रमांक 2 च्या माध्यमातून आपलं खूप सारं मी आभार मानतो. आपण या स्पर्धेला आपले 2 दिवस दिले. तर टॉस यानंतर आम्ही करतोय. टॉस आहे कृष्णाई रॉकस्टार्स विपक्ष ग्लोरियस स्पोर्ट्स असा टॉस आम्ही यानंतर संपन्न करतोय. तर अजितदादा यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. टॉस केला जाईल. कृष्णाई रॉकस्टार्स विपक्ष ग्लोरियस स्पोर्ट्स हा टॉस होतोय. दोन्ही संघनायक एक शेवटचा कॉल, एक शेवटचा आवाज. टॉस साठी या. चला टॉस साठी या दोन्ही संघनायक. टॉस आपण करतोय. आदरणीय आमचे अजित सुतार यांच्या शुभ हस्ते गर्जना 11 चे सर्व यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू यानंतरचा. चला टॉस साठी या. कृष्णाई रॉकस्टार्स ग्लोरियस स्पोर्ट्स एक शेवटचा कॉल असेल आपल्याला. आजच्या दिवसातली तुमच्या समोर क्रमांक 8 ची मॅच असेल. तर मॅच आपल्या समोर यानंतर असणार आहे कृष्णाई रॉकस्टार्स विपक्ष ग्लोरियस स्पोर्ट्स. अजित सुतार गर्जना 11 चे सर्व ज्यांनी या नवी मुंबईच्या क्रीडा नगरीमध्ये खुल्या गटाचा संघ खेळवला आणि क्रिकेटला भरभरून प्रेम केलं असं आमचं आदरणीय पाटण तालुक्यातलं मराठवाडी गावचं व्यक्तिमत्व अजित सुतार यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. चला रणजित पवार ग्लोरियस स्पोर्ट्स टॉस साठी या. वेळ घेऊ नका. तर नक्कीच आम्ही टॉस करतोय. आदरणीय आमचे अजित सुतार यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय.
क्रिकेटचे एक चांगले अष्टपैलू खेळाडू आणि जी क्रिकेटवरती खूप सारं चांगलं प्रेम केलं. अनेक पश्चिम महाराष्ट्रातल्या खेळाडूंना ज्यांनी घडवण्याचं काम या नवी मुंबईच्या क्रीडानगरीमध्ये केलं. खुल्या गटाचा संघ आपला खेळवला असे गर्जना 11चे अजित सुतार. कॉल कोण देणार? रणजित पवार टचचा कॉल देतोय. रणजित टॉस जिंकलाय. आता मात्र सायंकाळचं सत्र तुझ्या समोर असेल. टॉस जिंकून निर्णय काय तुझा असेल? फिल्डिंगच करतोय आम्ही. फिल्डिंग कराल. कुठपर्यंत या संघाला रोकाल? 50 ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 50 ते 60. विक्रांत यांच्याकडे जाणार आहे. टॉस हारलाय. बॅटिंग करायचे. कुठपर्यंत मसल माराल? जास्तीत जास्त रन करायचा आमचा प्रयत्न राहील, कारण की पाठीमागच्या 2 मॅचमध्ये आमच्याजवळ बॅटिंगची तेवढी मोठी फलंदाजी असून सुद्धा आमच्या एवढ्या रन झाले नाहीत. पण ह्या मॅचमध्ये नक्कीच आम्ही चांगले बॅटिंगचे फलंदाजांकडून अपेक्षा करतो. तर नक्कीच मी जाणार आहे. आता मात्र अजित सुतार यांच्याकडे. दादा, तुमचं नाव म्हटलं तर गर्जना 11 म्हटलं तर अजित सुतार. एक समीकरण जुळलंय. क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही अनेक खुल्या गटामध्ये तुमच्या टीम्स बघायला मिळाल्या. अनेक आपल्या खेळाडूंना चांगली उभारी तुम्ही दिली. परंतु जिथे मात्र मराठवाडी गाव आणि पाटण तालुका एक चांगलं क्रिकेट आजही बघायला मिळते. परंतु जावली प्रीमियर लीगला शुभेच्छा देताना काय सांगाल? खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. खूप चांगलं नियोजन केलेलं आहे जावली तालुक्याने. खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. तर नक्कीच अजितदादांचे आम्ही नक्कीच मनपूर्वक आभारी आहोत आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरील स्थान विश यू ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा या दोन्ही संघांना येणाऱ्या मॅच साठी आम्ही देतो आणि या मॅचच्या दिशेने वळतो, जिथे मात्र दुसरी इनिंग आपल्या समोर सुरू आहे. धावांचा पाठलाग करताना आता मात्र एक फलंदाज माघारी परतलाय. तर जाऊया सामन्याच्या दिशेने. एका बाजूला आपण MSC तडका संघ पाहतोय, त्याच्या विरोधात सायराज 11 हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 70 धावसंख्येचा पाठलाग करताना हे संघामधील 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, मंगेश आणि दत्ता. विनंती असेल MSC तडका संघ आपला अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावरती पाठवायचा आहे. MSC तडका संघ एक भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतात. इनसाइड एज यष्टा उधळून दिल्यात. फलंदाज परतीच्या दिशेने पाहायला मिळतोय. साईज तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. साईज बॅक टू द पवेलियन. एक भव्य दिव्य असं आयोजन. सर्व प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला सकाळच्या सत्रापासून कालच्या दिवसामध्ये अनेक विक्रम पराक्रम आपल्याला याच खेळपट्टीवरती होताना आपण पाहिले. तर सकाळच्या सत्रामध्ये 92 धावांची सलामीवीर पार्टनरशिप पाहिली. ती पार्टनरशिप मोडीत काढताना आपण स्पार्टन 11 संघाचे 2 जावळीतील 40+ वयाच्या पेक्षा जास्त असलेले खेळाडू देखील मैदानामध्ये 100 धावांची ओपनिंग पेअर पार्टनरशिप आपण पाहिली होती. ती दत्ता मोहिते सर आणि विजय सुर्वे या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून अनेक संघ मैदानामध्ये दाखल झाले. अनेक विक्रम पराक्रम झाले. प्रत्येक खेळाडूने आपला बेस्ट एक सर्वोत्तम खेळी खेळण्याचा प्रयत्न केला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. पिंपरी गावचा हा सितारा राहुल वांगडे मैदानामध्ये दाखल झालाय. त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय तो दत्ता. फुल टॉस चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑफसाइड ऑफ खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पलदाली तर केलं गेलं होतं. थिंक एज घेतली गेली. तोपर्यंत ही एक धावफलकावरती जोडली जाते आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तो 6 या आकड्यावरती. आतापर्यंत षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर निखिल. 70 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी या गोलंदाजाने केले. फलंदाजांना रोखलं गेलंय. यावेळी फुल टॉस चेंडूचा फ्लिक केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्याखाली. कुठलीही चूक नाही. फलंदाज परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. दत्ता बॅक टू द पवेलियन. दत्ता बाद झालाय. सातत्याने फलंदाज MSC तडका या संघाकडून वारंवार आपल्याला बाद होताना पाहायला मिळतात. जो खेळाडू येतोय तो चुकीचं शॉट सिलेक्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिझन चुकीचं निवडलं गेलं. क्षेत्र चुकीचं निवडलं गेलं. येणाऱ्या फलंदाजाला आता राहुल सारख्या एका मातब्बर फलंदाजाची साथ द्यावी लागेल.
मैदानामध्ये उभं राहावं लागेल, मैदानामध्ये खेळणं महत्वपूर्ण आहे. 70 धावांचा जरी भला मोठा डोंगर जरी आपल्याला पाठलाग त्या धावांचा करायचा आहे, पण त्या धावा अंकित करण्यासाठी आपल्याला एक महत्वपूर्ण साथ देणं जेवढं गरजेचं आहे. त्यामुळे मैदानामध्ये ती साथ देण्यासाठी MSC तडका या संघाकडून नवीन फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो अभि आणि राहुल. पहिल्या षटकाची पूर्तता, निखिलची अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहिली, ज्याने तब्बल 6 धावा खर्चिक ठरलाय आणि 3 महत्वपूर्ण फलंदाज MSC तडका या संघाचे परतीच्या दिशेने पाठवण्यात यशस्वी ठरलाय. तर गोलंदाज येतोय सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सचिननं बॉलिंग मार्क. स्ट्राईक एंडवर पिंपरी गावचा हा सितारा. जावळी तालुक्या क्रिकेट अंतर्गत होणाऱ्या अनेक स्पर्धेमध्ये पिंपरी गावचं नेतृत्व करताना विस्फोटक फलंदाजी ज्याची आपण पाहिले, तो एक अष्टपैलू खेळाडू स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. ऑफसाइड ड्रॉप खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा वेट केल्यानंतर चेंडू डीप फाईन लेग रिझर्व मध्ये जाताना पाहायला मिळतोय. लिफ्ट केलंय, लॉफ्ट केलंय, चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावेसाठी. या 4 धावा नक्कीच संघाच्या देखील आशा उंचावताना पाहायला मिळतील या 4 धावेने. आणि राहुल या खेळाडूचा देखील आत्मविश्वास उंचावताना पाहायला मिळेल, कारण ज्या पद्धतीने धावांचा पाठलाग करायचा आहे, त्या धावांचा पाठलाग करताना पार्टनरशिप देखील तेवढं महत्वपूर्ण आहे. आणि ज्यावेळी या धावांचा तुम्ही पाठलाग करता, ती पार्टनरशिप बिल्ड करताना धावा येणं देखील तेवढंच महत्वपूर्ण आहे. तर त्या धावा आणण्याचा प्रयत्न पूर्णपणे राहुलच्या बॅटमधून होताना पाहायला मिळतोय. 4 धावा या धावफलकावरती आपण जोडल्या गेल्यात आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तो 10 या आकड्यावरती. षटकातील दुसरा चेंडू सचिन गोलंदाजी मार्कवर. सचिनच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय, तर राहुलच्या बॅटमधून त्या प्रहाराचं प्रत्युत्तर देताना आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळेल की काय. येणारा चेंडू सांगेल. विनंती असेल पंच, कुठलाही विलंब लावू नये. प्रत्येक षटकास 5 मिनिटाचा अवधी आहे. आधीच आपल्याला विलंब झालाय, अनेक सामने आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत आणि वेळेअभावी सामन्याची पूर्तता होणं देखील तेवढं महत्वपूर्ण आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन. तसेच विनंती करायला पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन व नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूने अधिराज्य गाजवलंय त्या अनिल जाधव यांना की आपण व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट या ठिकाणी पूर्णपणे गोलंदाजी ऑफसाइड ड्रॉप केली गेली. बिलॉंग टू द लाईन गोलंदाजी. नकारात्मक चेंडूची सांगता आणि या ठिकाणी अवांतर धावांची भर ही धावफलकावरती होते आणि अवांतर धावेने धावफलक आपण 11 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. काहीसा कान मंत्र या ठिकाणी गोलंदाजाला देताना आपण करदाराला पाहिले. त्या कान मंत्राचा पुरेपूर वापर या ठिकाणी होताना पाहायला मिळेल का, कारण समोरच्या दिशेने जर समोर स्ट्राईक एंडवर आपण जो फलंदाज पाहता तो विस्फोटक फलंदाज आहे. अनेक वेळा समोरच्या संघाकडून तो सामना हिरावून घेताना या खेळाडूला पाहिले, तोच राहुल ऑन अ स्ट्राईक. यावेळी एज घेतली आहे. यष्टीरक्षक प्रयत्न करतोय, आतोनात प्रयत्न, चांगला असा एफर्ट, खराब असं बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी घेतली गेली आहे आणि या एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय तो 12 या आकड्यावरती. तर दोन्ही संघांना, कारण एक मोठी स्पर्धा आहे आणि ज्यावेळी तुम्ही एक स्पर्धा आयोजित करता त्यावेळी मान्यवरांचं योगदान महत्वपूर्ण असतं आणि खेळाडूंचं सहकार्य देखील तेवढंच महत्वपूर्ण आहे. आणि ज्यावेळी तुम्ही खेळाडू सहकार्य देतात त्यावेळी ती स्पर्धा एका मोठ्या स्पर्धेमध्ये रूपांतर होऊन परिपूर्ण होताना पाहायला मिळते. तर सर्व संघांना, सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण देखील सहकार्य करायचंय. ब्लॉक कल्पाईचा चेंडूला फ्लिक केल्यानंतर चेंडू जातोय शॉर्ट मिड ऑन रिझन मध्ये. चांगला असं क्षेत्ररक्षण होतंय, चेंडू निर्धाव येतोय. तर येणाऱ्या प्रत्येक संघातील ज्यांचे सामने खेळवले जाणार आहेत त्यांना विनंती असेल, आपल्याला प्रत्येक षटकास 5 मिनिटाचा अवधी आहे. असा एका पर्वासाठी आपल्याला 25 मिनिटाचा अवधी दिला जाईल. सामन्याला सुरुवात षटकातील घेऊन चेंडू निघतोय पुढचा सचिन. हाफ ट्रॅकर होता, हाफ ट्रॅकरला पुल करण्याचा प्रयत्न, खराब असा शॉर्ट सिलेक्शन. तोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या खाली येतोय, तोपर्यंत घेतली गेली 1 धाव आणि या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. ही 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर MSC तडका या संघाचा धावफलक आपण 13 या आकड्यावरती पाहतात. षटकातील 5वा चेंडू गोलंदाज निघतोय. गोलंदाजी मार्कवर सचिन टू राहुल. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट पसताना पाहायला मिळतोय. एक स्विच हिटचा प्रयत्न आणि ज्यावेळी तुम्ही स्विच हिटचा फटका खेळताना त्यावेळी तुमचं बॉलवरती असलेली नजर
ती खूप महत्वपूर्ण असते आणि तेवढीच चालाक गोलंदाजी आपल्याला या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. तंत्रशुद्ध युक्तिशील गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार आला, त्यानंतर अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला सचिनच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाली. षटकातील शेवटचा चेंडू अभिसाठी ब्लॉक कॉल होता. ऑफसाइड ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय वाईडिश. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या खाली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि ह्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण संघाची पाहतोय ती जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 ही धावसंख्या या ठिकाणी उभारण्यात आली. MSC तडका या संघाकडून 70 धावांचा पाठलाग करताना आता धावांची गरज असेल 54. येणारे चेंडू असतील 18 चेंडू 54 धावा. आता विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. राहुल ज्या खेळीसाठी प्रसिद्ध आहे, जी नावलौकिकता या खेळाडूने आपल्या अनेक मैदानावरती ते विक्रम पराक्रम आणि संघर्ष करून जी नावलौकिकता मिळाली आहे, आज तीच नावलौकिकता या स्पर्धेमध्ये देखील मिळवावी लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूची निवड झाली MSC तडका या संघाकडून आणि तसंच काहीसं प्रदर्शन MSC तडका कक्ष आणि सर्व खेळाडू आणि सर्व संघ मालकाला देखील अपेक्षा असेल या खेळाडूकडून. तर तुम्ही पाहत आहात माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पुरस्कृत जावळी क्रिकेट असताना आयोजित जावळी प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरं एक भव्य दिवस आयोजन, एक नवीन संकल्पना, एक नवी उमेद, एक नवा सण, एक नवा उत्सव, एक एकात्मतेचं प्रतीक असलेली सातारा जिल्ह्यातील एक मानाची ही स्पर्धा जावळी प्रीमियर लीग 2021. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला ओक करण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केल्यानंतर चेंडू जाते वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावेसाठी. हे षटकार येणं खूप महत्वपूर्ण आहे. अशी फलंदाजी राहुलला सातत्याने करावी लागेल, कारण धावफलक जर पाहिला तर उंचावला गेलाय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. आता 48 धावांची गरज असेल. येणारे चेंडू 17 आणि ज्या गोलंदाजाने पहिलं षटक अप्रतिम दर्जाचं हाताळलं होतं तोच गोलंदाजी मार्कवर निखिल पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळला, ऑफसाईडला होता. चेंडू शॉर्ट पिच होता. वेट केल्यानंतर हुक केल्यानंतर क्षेत्ररक्षक तिकडे चुकी करतोय, गफलत करतोय आणि गफलतीचा परिणाम 4 धाव्यांसाठी होतोय. चौकार येतोय. झेल होता काहीसा सूर्यप्रकाशाच्या किरणांमुळे मिस जजमेंट होताना आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. जजमेंट होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला चेंडूपर्यंत पोहोचणं देखील तेवढं महत्त्वपूर्ण आहे, कारण सामना महत्त्वपूर्ण आहे. जावळी प्रीमियर लीग 2021चं हे पर्व, प्रत्येक सामना ज्यावेळी तुम्ही विजयी होता त्यावेळी तुम्ही एक पाऊल पुढे उपांत्य फेरीमध्ये दाखल होण्यासाठी पुढे सरसावताना पाहायला मिळत आहे. आणि स्ट्राईक इनवर राहुल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि धावफलक 26 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. तर पुढचा चेंडू घेऊन निघतोय निखिल टू राहुल. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न, वेट केलं होतं. चेंडूने अनपेक्षित उसळी घेतली होती. शरीराचा वेध घेतल्यानंतर निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. 2 चेंडूवरती प्रहार आल्यानंतर कमबॅक करताना अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना आपण गोलंदाज निखिल याला पाहतो, ज्याने पहिल्या षटकामध्ये 6 धावा करसिक ठरला होता. 3 महत्वपूर्ण फलंदाज MSC तडका या संघाचे पवेलियनच्या दिशेने पाठवताना आपल्याला पाहायला मिळाला. तोच हा गोलंदाज निखिल निघतोय राहुलसाठी. हाफ ट्रॅकर होता. ट्रॅकरला हलक्या हाताने खेळलाय. फ्लाईट केल्यानंतर चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत 1 धाव आणि हे 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. चांगली अशी सामंजस्य क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला राहुलच्या बॅट मधून पाहायला मिळतंय. षटकार आला, चौकार आला, धावफलक जो अपेक्षित होता तो उंचावण्यात आलाय. त्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवरती प्रहार, पार्टनरशिप बिल्ड करतोय. सामना स्वतःच्या खांद्यावरती घेऊन खेळताना पाहायला मिळतोय. तर समोर देखील तेवढाच युक्तिशील गोलंदाजी करताना, तंत्रशुद्ध गोलंदाजी करतोय तो निखिल. अभि यावेळी चेंडू हवेत. शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्या खाली. कुठलीही चूक नाही. अभि परतीच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. एक मोठा हादरा लागतोय तो MSC तडका या संघाला. अभि बॅक टू द पवेलियन. तर माझे साथी स्कोरर मला कळवतात या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलक जर आपण पाहिला 27 या आकड्यावरती. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. वागदरे संघाचा हा खेळाडू दत्ता शेलार मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. समोर राहुल वांगडे अजून देखील स्ट्राईक एंडवर आणि पूर्णपणे धावफलक पुढे सरसावण्याची, पुढे वाटचाल करण्याची जबाबदारी घेऊन त्या जबाबदारीवरती अंमलबजावणी करताना आतापर्यंत या खेळाडूला आपण पाहिलंय तेवढी चांगली गोलंदाजी निखिल याची पाहायला मिळते. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकरला फाईन लेग रिजन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 1 धाव
आणि 1 धावावरती या ठिकाणी समाधान मानावं लागतंय आणि 1 धाव धावफलकावरती जोडले जाते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर MSC तडका या संघाचा धावफलक 28 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. तर विचार केला निखिल याच्या गोलंदाजीचा तर तब्बल 2 षटक हाताळलेत, 18 धावा खर्चिक ठरलाय आणि 4 महत्वपूर्ण फलंदाज MSC तडका या संघाचे परतीच्या दिशेने दाखवताना पाहायला मिळालाय. चांगला असा खेळ आपण पाहिलाय. आता येणारे चेंडू असतील 12 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज असेल. 42 धावा 12 चेंडू. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाला आमंत्रित केले गेले अजिंक्य बेलोशे. हा खेळाडू देखील जावळी क्रिकेट अंतर्गत होणाऱ्या 1 गाव 11 या चषकांमध्ये देखील आपल्या संघासाठी खेळताना अचूक अशी गोलंदाजी, अचूक अशी फलंदाजी, एक अष्टपैलू खेळाडू. आजच 12 चेंडू 42 धावा या ठिकाणी डिफेंड करायच्यात. स्ट्राईक इनवर फलंदाज आपण राहुल पाहतोय. ऑफसाइड ड्रॉप गोलंदाजी केली गेली होती. तेच तर हा चेंडू उसळी घेतली, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता येते आणि ज्या ज्यावेळी निर्धाव चेंडू येतात त्यावेळी दबाव तंत्र फलंदाजावर वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी स्लोअर 1 चेंडू पुढे स्टेप आउट केलं गेलं होतं. पदालित ओळखलं गेलं. त्या पददालीत त्याचा विचार करून गतीमध्ये व्हेरिएशन करताना आपण या गोलंदाजाला पाहिलंय. एक तंत्रशुद्ध गोलंदाजी करतोय. आता गरज असेल ती येणारे चेंडू असतील 10 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज. स्ट्राईक इनवर फलंदाज दत्ता शेलर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज निघतोय गोलंदाजी मार्कवर अजिंक्य. पुढे आलाय फुलटॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या खाली जाईल तोपर्यंत चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी या 4 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 33 या आकड्यावरती. पहिले 2 चेंडू अचूक टप्प्याची गोलंदाजी, त्यानंतर स्ट्रायकिंगवर दत्ता याला आपण पाहिलं आणि व्हेरिएशन ज्यावेळी केले गेलं त्यावेळी पुढे येऊन फुलटॉस मध्ये त्याला कन्वर्ट केलं आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन मध्ये 4 धावांसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळी चेंडू फ्लिक केल्यानंतर चेंडू जातोय डीप मिड विकेट रिझन मध्ये, तोपर्यंत 1 धाव आणि 1 धावेवरतीच या ठिकाणी समाधान मानलं गेलंय. ही 1 धाव धावफलकावरती अंकित होते आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 34 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज अजिंक्यच्या गोलंदाजीतून आपण पाहिले. अनेक प्रेक्षकांची अलोट गर्दी, अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग आपल्याशी जोडले गेले. त्या तुम्हा सर्वांचं जावळी प्रीमियर लीग 2021 या पर्व दुसऱ्यामध्ये हार्दिक असं स्वागत. क्रॅकिंग पंच आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन मध्ये बॅकफुटला गेला, पुढे पलदालित केलं गेलं, चेंडूचा वेट केला, चेंडूची जी गती होती ती कन्वर्ट केली गेली आणि हलक्या हाताने खेळल्या गेल्यानंतर चेंडू जातोय सीमारेषा पार. एक आपल्या खेळीचा, आपल्या कलेचा, आपल्या कौशल्याचं प्रदर्शन राहुल दाखवतोय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तो 38 या आकड्यावरती. 38 ही धावसंख्या उंचावली गेली ती MSC तडका या संघाची. यावेळी ऑफसाइड ड्रॉप आलाय. चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळल्यानंतर तोपर्यंत 1 धाव घेतली गेले, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली गेली शेवटच्या षटकासाठी आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 39 या आकड्यावरती. 39 ही धावसंख्या. 7 चेंडू 31 धावांची गरज. 31 धावा 7 चेंडू. क्रिकेटच्या व्यासपीठावरती, क्रिकेटच्या पार्श्वभूमीवरती अनेक वेळा 7 चेंडू 36 धावांचा देखील विक्रम होताना आपल्याला पाहिलाय. तसाच काहीसा विक्रम जावळी प्रीमियर लीग 2021च्या या पर्व दुसऱ्यामध्ये राहुलच्या किंवा दत्ताच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का? तर गोलंदाजी मार्कवर या धावा रोखण्यासाठी, या खेळाडूंना मोठमोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय सायराज 11-11 या संघाकडून. हर्षल ऑन बॉलिंग मार्क. 7 चेंडू 31 धावांची गरज. स्ट्राईक इनवर फलंदाज राहुल पाहायला मिळतोय. अनेक वेळा ज्यावेळी घनसोली कॉलनी या ठिकाणी ओपनच्या मॅचेस ज्यावेळी खेळले गेलं तिथे या ठिकाणी या खेळाडूने 7 चेंडूमध्ये 5 षटकार, अनेक वेळा असा विक्रम ज्याच्या बॅटमधून पाहिलाय तोच खेळाडू स्ट्राईक इनवर पाहायला मिळतोय. 7 चेंडू 31 धावांची गरज. यावेळी चेंडू हवेत. ऑफसाइड ऑफ घेतला गेला. वाईडिश थर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या खाली, कुठली चूक नाही, चांगला असा झेल आणि राहुल परतीच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. MSC तडका संघाला अजून एक हादरा लागतोय राहुलच्या रूपामध्ये. राहुल बॅक टू द पवेलियन. तर
जर आपण विचार केला जावळी प्रीमियर लीग 2021च्या या पर्व दुसऱ्यामध्ये प्रथम पारितोषिक जर पाहिलं तर 77,777 व चषक तसेच बाईक असेल ती मान्यवर माननीय श्री आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक 55,555 चषक व गोल्ड चेन असेल ते मान्यवर माननीय श्री नामदेव रांजणे साहेब संचालक सातारा जिल्हा यांच्या सौजन्याने हे पारितोषिक या ठिकाणी दिले गेले. तसेच तृतीय पारितोषिक 33,333 मान्यवर माननीय श्री अर्चनाताई ज्ञानदेव राजने यांच्या माध्यमातून आपण पाहतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न दत्ताची 3 कॅच घेतले गेले. चेंडू जाईल वाईडिश डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव घेतले गेले. स्ट्राईक इनवर फलंदाज नवीन दाखल होतोय तो प्रीतम पाहायला मिळतोय. तसेच चतुर्थ पारितोषिक 22,222 चषक ज्ञानदेव राजने साहेब मित्र समूह नवी मुंबई यांच्या माध्यमातून तसेच अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी योगदान दिले आणि त्या मान्यवरांचं योगदान तेवढंच महत्त्वपूर्ण आहे, मौल्यवान आहे. कारण ज्यावेळी एखादी स्पर्धा तुम्ही उभारता त्यावेळी मान्यवरांचं जे योगदान आणि प्रेक्षकांची साथ आणि खेळाडूंचं साह्य तेवढंच महत्त्वपूर्ण असतं. त्यावेळी ती स्पर्धा एका मोठ्या रूपामध्ये परिपूर्ण होताना पाहायला मिळते. नकारात्मक चेंडू अवांतर धावेंची भर या ठिकाणी होते. ही अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि धावफलक आपण पाहतोय तो 41 या आकड्यावरती. पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व सायराज 11 या संघाने गाजवले. केवळ औपचारिकता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कारण पूर्णपणे वर्चस्व गाजवले. अचूक टप्प्याची गोलंदाजांची आपण पाहिली आहे. यावेळी हाफ ट्रॅकर होता. पॉवरफुल फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावेंसाठी एक लांब लचक असा षटकार आपल्याला प्रीतमच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पूर्णपणे वेट केलं, प्रॉपर टायमिंग आणि पूर्णपणे आपली जी ताकद आहे ती मनगटातली ताकद बॅट मध्ये कन्व्हर्ट केली आणि त्या वेट केलं त्या चेंडू पर्यंत आणि प्रॉपर टायमिंगच्या जोरावर आपल्याला चेंडू सीमारेषा पार 6 धावेंसाठी जाताना पाहायला मिळालाय आणि त्या 6 धावेने धावफलक आपण पाहतोय तो 47 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर हर्षल टू प्रीतम. पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर होता. पुल केलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. तेवढा असा चांगला सुरेख असा प्रयत्न अजिंक्यच्या माध्यमातून आपण पाहिलाय. चौकार षटकार आपण पाहतोय प्रीतमच्या बॅट मधून. सामना जरी संघाचा दुरावला गेलाय तरी आपलं खेळ, आपलं कौशल्य, आपली कला मैदानावर ते सादर करताना आपण फलंदाज प्रीतम याला पाहतोय. तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण या जावळी प्रीमियर लीग 2021 मध्ये शशी साटम सर असतील, रुपेश सावंत सर व तसेच सूर्यकांत आढाव सर यांना आपण पाहतोय. अनेक फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केलाय. निर्धाव चेंडूची सांगतो ते अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळले जातात, नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील पंचांची भूमिका पार पडताना आपण त्यांना पाहिलंय. ते आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज निघतोय हर्षल. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक इनवर फलंदाज प्रीतम पाहायला मिळतोय. ऑफसाइड खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला गेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आणि हा सामना विजयी संघ ठरतोय तो सायराज 11 हा संघ. तर या सामन्याचा सामनावीर दिला जाईल तो निखिल ठरतोय ज्याने 2 षटक हाताळले, 18 धावसंख्या खर्चिक ठरला आणि 4 महत्वपूर्ण फलंदाज MSC तडका या संघाचे परतीच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाले. तसेच या सामन्याचा गेम चेंजर ठरतोय तो तर अजिंक्य ठरतोय तो या सामन्यामध्ये गेम चेंजर. तर दोन्ही खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार आपल्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते दिला जाईल. आपल्या खेळीचा या ठिकाणी गुणगौरव केला जाईल. तर मॅन ऑफ द मॅच आम्ही इथे मात्र वितरण करतोय. निखिलने 4 फलंदाजांना माघारी पाठवलं. या जोरावरती हा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि गेम चेंजर खेळाडू ठरलाय अजिंक्य बेलोशे. 15 बॉल मध्ये 36 धावा मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूनं कुठल्या. तर वैयक्तिक पारितोषिक संघ मालक यांच्याकडून या स्पर्धेसाठी होते. संदीप धनावडे यांच्याकडून या दोन्ही खेळाडूंसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद.
तर पहिल्यांदा आम्ही निखिलला मॅन ऑफ द मॅच अध्यमान प्रदान करतोय. 4 फलंदाजांना माघारी पाठवलं. एक चांगली बॉलिंग केली मैदानाच्या आतमध्ये. या जोरावरती मॅन ऑफ द मॅच ॲज अ बॉलर म्हणून त्यांना जात आहे. मॅन ऑफ द मॅच संदीप शेलार यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरण केलं जाईल. त्याचबरोबर 501 रुपयाचं पारितोषिक संघ मालक यांसकडून संदीप धनावडे यांसकडून याच्यासाठी आहे. तर नक्कीच काय सांगशील, दोन शब्द. चांगली बॉलिंग निखिल मैदानाच्या आतमध्ये तुमची बघायला मिळाली. काय सांगशील एकंदरीत खेळाबद्दल? नाही चांगली बॉलिंग होती. ते समोरचे फिल्डर पण बॅट्समन चांगले होते. पण थोडासा जास्त माझा एक्सपिरियन्स असल्यामुळे थोडंसं बरोबर टप्प्यावर बॉल टाकला. लेंथवर बॉल ठेवून मी बरोबर टप्प्यावर खेळवलं त्यांना. नक्कीच चांगल्या लाईन आणि लेननं मी बॉलिंग केली. खूप साऱ्या शुभेच्छा. तर अजिंक्य बेलोशे ज्याने मात्र 15 बॉलमध्ये 36 धावा कुठल्या, या खेळाडूला अजित सुतार यांच्या शुभ हस्ते गेम चेंजर पुरस्कार आणि त्याचबरोबर 501 रुपयाचं पारितोषिक संघ मालक संदीप धनावडे यांच्याकडून या खेळाडूला जात आहे. खूप चांगली बॅटिंग. काय सांगशील बॅटिंग बद्दल? ज्या प्रकारे बॅटिंग केली, येणारे बॉल होते 15 आणि 36 धावा मैदानाच्या आतमध्ये कुठल्या?